गोवाल पाडवी 23 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार. काँग्रेसचे मोठे शक्ती प्रदर्शन, बडे नेते येणार. लोकसभेचे काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी हे 23 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी काँग्रेसचे अनेक नेते येण्याची शक्यता असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अमित देशमुख, सतीश पाटील असे नेते येण्याची शक्यता असून यावेळी काँग्रेस नंदुरबार शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करणार असून विजयासाठी सर्वस्व प्रयत्न काँग्रेसकडून केले जात आहेत. काँग्रेसने ऐनवेळी नवीन उमेदवार दिलाय, त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार असल्यानं काँग्रेस आपली ताकद जिल्ह्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांची उमेदवारी नंदुरबार लोकसभेसाठी निश्चित केलेली आहे. त्यांचे नामनिर्देशन पत्र दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल करण्यासाठी आपण सर्वजण जाणार आहोत. टाउन हॉल नंदुरबार या ठिकाणाहून रॅलीची सुरुवात होणार आहे आणि धनशक्तीच्या विरोधामध्ये जनशक्तीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जाऊन नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहोत. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांना तसेच त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना, याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी संजय टाउन हॉल या ठिकाणी 23 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता जमा व्हायचे आहे. नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असून यासाठी काँग्रेस सर्वत्र प्रयत्न करताना दिसून येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार.